अध्यक्ष हर्षदा शिरसाट या ठिकाणी उपस्थित महानगरपालिकेचे ऍडिशनल कमिशनर श्री पाटील साहेब, माझे सर्व अधिकारी, डीसीपी हेडक्वार्टर, त्याचबरोबर डीसीपी क्राईम, डीसीपी HQ, त्याचबरोबर सर्व आयुक्तालयातील उपस्थित सर्व आमचे एसीपी या ठिकाणी उपस्थित, शहरातील सर्व मान्यवर पत्रकार बंधूंनो आणि विविध राज्य कमिटीचे पदाधिकारी आहेत आणि उत्सव समितीचे पदाधिकारी आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. सर्वप्रथम मला माहिती आहे की माझा हा पहिलाच वर्ष आहे शिवजयंती उत्सव समितीच्या या आपल्या मोठ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने, आणि कालच मी क्रांती चौकात जे कार्यक्रम आहे त्याला भेट दिलेली होती आणि ज्या पद्धतीने जवळपास 45 वर्ष आहे आपल्या त्या कार्यक्रमामध्ये, 8वं वर्ष आहे आणि 45,000 विद्यार्थ्यांना त्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र आणि त्यांनी जे रयतेचं राज्य चालवलेलं होतं, रयतेच्या करता चालवलं होतं, त्याचं मार्गदर्शन शहरातील सगळ्या मुलांना, म्हणजे सर्व धर्मीय मुलं त्या ठिकाणी येतात. आम्ही बघितलं की उर्दू शाळेतील मुलं त्या ठिकाणी होती, पंजाबी शाळेतील त्या ठिकाणी मुलं येतात. म्हणजे अत्यंत आदर्श पद्धतीने ही आपण महाराजांची शिकवण आहे, ही पुढील पिढीला आपण सांगत आहोत. कारण की ज्यावेळी आपण महाराजांचा उत्सव साजरा करतो त्यावेळी महाराजांनी आपल्याला जी काही शिकवण दिलेली आहे, त्या शिकवणीतून आपण समाजाला पुढच्या पिढीला काय देतो हे फार महत्वाचं आहे. मला असं वाटतं की खरोखरच आयोजकांचं आणि आपल्या शहरातील नागरिकांचं कौतुक की सर्वजण त्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे सहभागी होतात. विविध मान्यवरांनी खूप चांगले या ठिकाणी वेगवेगळे त्यांचे जे काही नियोजनाच्या बाबतीतले सल्ले आहेत आणि ज्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की आम्ही याचं नियोजन योग्य पद्धतीने केलेलं आहे. आमच्या अधिकाऱ्यांच्या पोलीस स्टेशन लेवलवरच्या विविध ज्या उत्सव समिती आहेत आणि जे पदाधिकारी त्यांच्या बैठकी झालेल्या आहेत, त्याचबरोबर आमच्या देखील अधिकाऱ्यांबरोबर सर्व सविस्तर बैठका झालेल्या आहेत. ट्रॅफिकचे देखील नियोजन डीसीपी ट्रॅफिक यांच्याबरोबर बसून आम्ही केलेलं आहे. परंतु शिवजयंती आपल्या शहरामध्ये एवढा मोठा उत्सव असतो की शेवटी सर्वसामान्यांचा हा सण आहे, हा उत्सव आहे आणि ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकांची गर्दी रस्त्यावरती असते. जसं आताच सांगितलं की म्हणजे बघा आपल्याकडे व्हाईस प्रेसिडेंट येणार 22 तारखेला आणि काल म्हणजे एसपी शाळेचे जे काही पदाधिकाऱ्यांची बरोबर आमची कलेक्टर ऑफिसला बैठक झाली, त्याने खूप चांगला मुद्दा मांडला. बरोबर आहे, आपल्याला अधिकाऱ्यांची जाणीव आहे, मी परत बोलेन, काय हरकत नाही, परंतु कर्तव्याची देखील जाणीव आपल्याला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. कर्तव्य जे महाराजांनी सांभाळलेलं आहे, कर्तव्य महाराजांनी जे पाळलेलं आहे आणि त्या रयतेच्या राज्यातून तिथे दाखवलेलं आहे. कारण की आपण नेहमी अधिकाऱ्यांची जाणीव करतो, बरोबर आहे, प्रत्येक ठिकाणी आपण प्रशासकीय अधिकारी, बरोबर आहे, माझ्याकडे माझे 5,000 अधिकारी कर्मचारी आहेत, पण ते 20 लाख लोकसंख्येला ते पुरणार नाहीयेत. माझा प्रत्येक नागरिक जर पोलीस म्हणून स्वतःच्या जबाबदारीने जर काम केलं तर मला असं वाटतं की पोलिसांची गरज देखील तुम्हाला लागणार नाही. तर आम्ही तुमच्या बरोबर आहात, तुम्ही आमच्या बरोबर ही जाणीव तुम्हाला देखील आहे, मला देखील आहे. आणि ज्या एकोप्याचं दर्शन केलं आता मला 6-7 महिन्यात घातले शहरामध्ये, निश्चितच आपण चांगल्या प्रकारे शिवजयंती साजरी करणार आहोत, मोठ्या उत्साहात साजरी करणार आहोत आणि योग्य पद्धतीने करणार आहोत. परंतु त्याच्यात जर यावेळी काही छोटे प्रश्न आहेत त्याचं नियोजन प्लॅनिंग आपण करू. काही प्रश्न निर्माण झाले तर संपर्कात राहणं फार महत्वाची बाब आहे. आमचे अधिकारी असतील, मी असेल, आमचे अंमलदार असतील, आम्ही निश्चितच तुमच्या मदतीला आहोत त्या ठिकाणी आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि एकत्रितपणे मला खात्री आहे की आपण खूप चांगल्या प्रकारे ही शिवजयंती पार पाडू. मी कोकण रेंज होतो आणि मला सांगायला अभिमान आहे की म्हणजे त्यावेळी महाराजांचं 350 वर्ष राज्याभिषेकाला झाले त्यावेळी मी त्या ठिकाणी बंदोबस्ताला होतो. म्हणजे फार मोठा भव्यदिव्य तो कार्यक्रम झाला होता, लाखोंची गर्दी त्या ठिकाणी आलेली होती आणि खूप मोठं नियोजन करावं लागलेलं होतं. माझे नितीन बगाडे पण माझ्यावरती त्यावेळी होते आणि अक्षरशः तिथं म्हणजे चेंगराचेंगरीचे प्रसंग देखील खाली उतरत असताना बराच वेळ होत असतात आणि त्यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री हजर होते. मला अजूनही आठवतं त्या दिवशी रात्री आम्ही महाराजांना म्हणजे त्या दिवशी सलामी द्यायची होती. म्हणजे राज सदरवरचं जे मेन गेट आहे एंट्री करताना त्या ठिकाणी त्या गेटच्या पासून आम्ही त्याला सलामी देणार होतो. तर आमचं मोठा पोलिसांचं प्लाटून असतं असं 50 एक लोकांचं आणि त्यांनी तिथून त्याचं प्लॅनिंग आणि नियोजन केलेलं होतं.
म्हटलं असं नका करू, एवढ्या लांबून महाराजांना सलामी देणं काही योग्य राहणार नाही. आपण म्हटलं मान्यवरांना तशी समोर देतो, जसं म्हटलं ते त्याचं महाराजांचं जे CRS आहे त्या ठिकाणी मी तो प्लॅटून आणून ठेवला असा. आणि त्याच्यानंतर तो प्लॅटून कमांडर आमचा त्याला प्रश्न पडला पियाला की मी सलामीला काय शब्द वापरू, आपण नेहमी जनरल सल्यूट सलामी देंगे किंवा ध्वज को सलामी देंगे असं ते बोलतात आणि मग सलामी देतात. आणि ते म्हटलं त्यात CM सर आहेत, DCM सर आहेत, सर्व मान्यवर आहेत. म्हटलं असं काही करायचं नाही. म्हटलं रयतेचा राजा आणि ज्यांच्याकरता आपण सगळे जमलेलो आहे, महाराष्ट्र शासन सहित सगळी जनता आलेली आहे, आपल्या संपूर्ण देशाचे काय जगाचे देखील असं नेतृत्व आहे की ज्यांची आज देखील 3.5 वर्षानंतर आपण एवढी मोठी आठवण करून मोठ्या प्रमाणात बोलतो. म्हटलं महाराजांचं, छत्रपती महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सलामी द्या, पण म्हटलं की अशी सलामी द्या, अशी सलामी द्या की तुमच्या आयुष्यातील सगळ्यात उत्तम सलामी झाली पाहिजे. आणि सगळ्या जवानांना देखील मी त्याप्रमाणे आम्ही ब्रीफ केलं, जितीन होता त्यावेळी. आणि मला खरोखर सांगायला आनंद वाटतो की आमच्या त्या 50 जवानांनी एवढा खणखणीत आवाजामध्ये ते आमच्या त्या परेड कमांडरनी आवाज टाकला त्या दिवशी आणि त्यांनी सलामी दिली. म्हणजे आपल्या ते माझ्या अंगावर आत्ताही काठोबा राहतो. म्हणजे त्या सलामीला मी आतापर्यंत माझ्या 32 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये कुठल्याही सलामीला असे टाळ्या पडत नाही, पण तिथं जे हजारो लाखो लोक उभे होते आणि बघितलं तरी स्टेजवर टाळा वाजवल्या अक्षरशः सलामीला. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या नसामध्ये महाराष्ट्राची भिनलेले आहे, कळलं का नाही. म्हणजे सलामी देणारा, सलामी बघणारा, हे सगळ्यांच्या मनामध्ये महाराजांबद्दलच्या भावना आहेत त्या तिथं मला दिसल्या. म्हणजे ह्या भावना आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या लोकांमध्ये महाराजांबद्दल आहेत. आणि मला असं वाटतं की या भावनेतूनच आपण आपल्या समाजामध्ये वावरतो. त्यावेळी निश्चितच आपलं ज्यावेळी अधिकाराची बोलणी करतो तेव्हा आपण कर्तव्याची देखील जाण घेऊन शहरामध्ये आणि आपल्या समाजामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करूया. आपल्याला माहिती की आपल्या शहरामध्ये हजारो कोटी, 70,000 कोटी इन्व्हेस्टमेंट येणार आहे. अशा पार्श्वभूमीवरती आपल्या शहरामधल्या गोष्टी ज्या आहेत, जसं आता पाटील साहेब बोलले की आपल्या पेपर किंवा न्यूज ज्या संपूर्ण महाराष्ट्रात बाहेर जातात, आपल्या शहराचं एक ओळख एक चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. आणि सगळी आपली एकत्रित जबाबदारी आहे. आणि ही करत असताना आपण जबाबदारी जाणीव ठेवून जर योग्य पद्धतीने सर्व प्रकारच्या कार्यक्रम आपण पार पडले. मला आता आयुक्त साहेब आहेत, मला सांगायचं वाटतं की ज्यावेळी मला तर असं वाटतं की असे महत्वाचे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे महापरिनिर्वाण दिन असेल किंवा त्यांचा जन्मोत्सव असेल किंवा शिवजयंती असेल किंवा जे आपले राष्ट्रीय आणि नेते आहेत मोठमोठे किंवा आपल्या महाराष्ट्रातले नेते आहेत त्यांचे जे पुतळे आहेत, मला असं वाटतं की 4 दिवस 8 दिवस ती साफसफाई त्या ठिकाणची आणि त्या ठिकाणी पुतळ्याची धुळे आपण थोडस साफ केलं, पाण्याने जरा ते धुवून घेतलं, कारण की बरंच तिथं थोडस धूळ वगैरे असते, ती साफ साफून नुसतं शिवाजी महाराजच नाही सर्व शहरातील महत्वाचे जे आहे त्या ठिकाणी केलं तर एक चांगलंच थोडस लोकांना त्याबद्दल भावना निर्माण होतील. आणि आपली आणि त्याचं नियोजन आम्ही योग्य पद्धतीने आमच्या परीने करून घेऊ. फक्त थोडस आपल्याला माहिती की लाऊडस्पीकरच्या बाबतीत थोडस नियोजन करा, कारण की मी कालच प्रश्न विचारला होता आमच्या लोकांना की त्या आपल्या क्रांती चौकात पुतळ्याच्या जवळ स्टेज लागतात भरपूर आणि लाऊडस्पीकर चालू असतात. तर म्हटलं की एवढे सगळे लाऊडस्पीकर चालू असल्यावरती कोण नेमकं काय बोलतं काय होतं नाही, म्हणजे सगळ्यांचाच तिथं आवाज चालू असतो. मला असं वाटतं की महाराजांच्या सोबत अशा प्रकारचं आपण म्हणजे मला माहिती नाही नेमकं, मी बघितलं नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण एक कुठंतरी डिसिप्लिन राहूया. मी नेहमी म्हणतो की आपल्या घरातल्या देवतांच्या पुढे आपण असं कधी नाचणार नाही, परंतु आपण आपले एवढे मोठे दैवत आहेत त्यांच्या पुढे अशा प्रकारे कधी कधी आपलं बिहेवियर असतं की जे आपल्याला शोभत नाही किंवा ते जर जिवंत असते तर आपल्याला ते काय बोलले असते याची जाणीव ठेवून आपण आपलं वागणूक जर ठेवली तर मला असं वाटतं की म्हणजे काही लोक दारू पिऊन त्या ठिकाणी पुतळ्याच्या तिथे काही अनाथही आग्रह करतात, अत्यंत चुकीची बाब आहे. त्या लोकांचा बंदोबस्त तुम्ही करून आमच्या ताब्यात दिला पाहिजे. पोलिसांनी प्रत्येक वेळी हस्तक्षेप करायला गरज नाही. लोक दारू पिऊन येतात तरी देखील आपण त्याला त्या ठिकाणी माफ करतो, जाऊ द्या शिवजयंती. मला असं वाटतं की बाब योग्य नाहीये. म्हणजे आपण महाराजांच्या किल्ल्यावरती पुढे जाऊन दारू पित असेल तर तिथे त्या ठिकाणी आपण बऱ्याच लोकांना ठोकतो, मारहाण करतो आणि त्याच्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई करतो. मग अशा वेळी मिरवणुकीमध्ये माणूस दारू पिऊन त्याच्यावरती आपण काय करतो. मला असं वाटतं की आपण सुरुवात तिथून करूया. झालं का सेल्फ डिसिप्लिन इज बेस्ट डिसिप्लिन. सगळ्यात महत्वाची ती बाब आहे. मला असं वाटतं की सर्व आयोजकांनी
आणि जे काही मिरवणुका आहेत, कार्यक्रम आहेत, त्याच्या आयोजकांनी यावेळी जरा थोडंसं ठरवा की कृपया मुलांना जरा हवा आहे याच्यामध्ये, किंवा की शिवजयंती म्हणजे काय काही ठीक आहे उत्साह झाली पाहिजे. माझं असं म्हणणं नाही की एखादा दुसरा टक्का असं मुलं असतो, परंतु तो आपल्या मिरवणुकीला कुठेतरी गालबोट लावतो. आणि मला आणखी म्हणजे शेवटी पारंपरिक वाद्य आहेत ती तुम्ही वाजवली पाहिजे, कारण त्यांचा वारसा, त्यांचं मार्गदर्शन त्यांनी घडून दिलेले आपल्याला आदर्श हे आपण पाळले पाहिजे. आणि मला असं वाटतं की मला एवढं सांगेन की आम्ही नागपूर रिक्षा बाबतीमध्ये आमच्या अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे कारवाई करतात. आणि शहरामध्ये अजून देखील तुम्हाला कुठं काही माहिती असेल तर आमचे क्राईम लाईन नागपूर रिक्षा तुम्ही सांगत चला, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर प्रभावी कारवाई करता येईल. बाकी नियोजन सर्व केलेलं आहे, नियोजनात थोडं काही कमतरता होऊ शकते. दुसरं फक्त राजकीय बाबतीमध्ये जे मशाली वगैरे 2 येणार आहे, 2 ते 7 सकाळी 7 येणार आहेत, त्या काही बाहेरून येणार आहेत आणि काही शहरातून बाहेर जाणार आहेत. ट्रॅफिकच्या लोकांनी त्याच्यावरती नियोजन केलेलं आहे, पण त्याची जरा थोडीशी सुरक्षिततेची जरा थोडीशी काळजी घ्या, कारण की लांबून येणार आहेत ते आणि शहरातून लांब ते जाणार आहेत. तर त्यामुळे त्या राजेश्वरवरती काही गाड्या असतील, 2 व्हीलर असतील किंवा मशालीमध्ये पाळणारे काही मुलं असतील तर त्यांची सुरक्षिततेबद्दल आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे. मला असं वाटतं की सविस्तर सूचना आपण सगळ्यांनी दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या सूचनांचा आम्ही आदर ठेवून चांगल्या प्रकारे सगळे अधिकारी काम करतील. आपण संपर्कात राहूयात आज आणि उद्या, आणि आपण आज आणि उद्या भेटणार आहोत पुन्हा एकदा. आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान ठेवून म्हणजे आपला नियोजनाचा दिवस असं देखील आला त्याच्याबद्दल पोलीस प्रशासनातर्फे आपल्या सगळ्यांचा खूप खूप आभार मानतो आणि शिवजयंतीच्या आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.